हा काळ शेतकऱ्यांच्या कसोटीचा आहे. शेतकऱ्यानं जीवापाड जपलेलं पीक त्याच्या डोळ्यांदेखत सडतंय. ही शेती पहा, त्याच्या केळीच्या बागेत अक्षरशः गळ्या इतकं पाणी साचलं. होत्याचं नव्हतं झालं. हिरवीगार केळी पुराच्या पाण्यात कडप झाली. आपल्या लेकराला जीवापाड जपावं, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्यापूर्वीच त्यानं जगाला रामराम करावा, अशी जीवघेणी वेदना या शेतकऱ्यानं भोगली. धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील अनाळा गावातला हा प्रकार. तब्बल 4 लाखांचा खर्च आणि रक्ताचं पाणी करून दत्तात्रय पाटलानं हे पीक उभं केलं. यासाठी ते अनेकदा स्वतः घामानं न्हाऊन निघाले. पण या कष्टाचा मोबदला मिळण्याआधीच निसर्गानं त्यांच्यासोबत घात केला. पण हार मानेल तो शेतकरी कसला? हा जिगरबाज शेतकरी संकटांनाही पुरून उरला. परिस्थिती समोर दंड थोपटत तो थेट पुराच्या पाण्यात उतरला. माने इतक्या पाण्यातून त्यानं केळी उतरवली. हिरव्यागार केळींना त्यानं खराब होण्यापूर्वीच पाण्यातून बाहेर काढलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यानं पुन्हा एकदा निसर्गालाही नमवलं. केळी पाण्यातून काढण्यासाठी दत्तात्रय पाटलांना चक्क बोट आणि ट्रॅक्टरचा वापर करावा लागला. दुष्काळ आणि पाण्याची कमतरता ज्या मराठवाड्याच्या 5वीलाच पुजली आहे असं म्हटलं गेलं, त्याच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतातून बाहेर पडायला बोटीचा वापर करावा लागेल, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसावा. अथक प्रयत्नांनंतर अखेर शेतकऱ्याला यश मिळालं. महापुराचं तांडव पाहिलेलं हे पीक आता थेट इराण गाठणार आहे. दत्तात्रय पाटलांच्या या चिवट संघर्षाचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओसोबतच दत्तात्रय पाटलांच्या धैर्याचं आणि संयमाचं सर्वत्र कौतुक होतंय. शेतकऱ्यांनो, संकटांशी 2 हात करणं हे तुमच्या रक्तात आहेच, पण थकल्याची आणि हरल्याची भावना जर का तुमच्या मनाला शिवलीच तर तुमच्यातल्याच दत्तात्रय पाटलाला जरूर डोळ्यांसमोर आणा. मार्ग नक्कीच मिळेल.